शिवचरित्राविषयीच कथा सुरू आहे। त्या बाबतीत मी आपलं अभिनंदन करतो की आपण छत्रपती शिवरायांची शिवचरित्र कथा, कारण या धर्मसंस्कृतीला, या महाराष्ट्राला जगवण्याचं जागवण्याचं ज्यांनी काम केलं त्या महापुरुषांविषयी आपल्याला माहिती असणं अगत्याचं आहे। आपल्या पुढच्या पिढीलाही काही इत्यंभूत माहिती असणं फार आवश्यक आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे विचार आपण समाजाला द्यायलाच हवे। तेव्हा खऱ्या अर्थानं महाराजांनी हे रयतेचं राज्य निर्माण करून जिथे जिथे अन्याय होत असेल, ज्या पाटलानं एखाद्या आबनेवर जर का अत्याचार केला असेल त्या पाटलाला हातपाय तोडून गाढवावर बांधून मारण्याची शिक्षा त्याला दिली। अर्थात तो पाटील म्हणजे महाराजांच्या धर्माचाच होता, नाही त्यांच्या नात्यातीलही होता, पण तरीही त्याची खैर केली नाही। म्हणून मी आपल्याला सांगतो, रयतेचा राजा तो कधी जातीमध्ये भेद करत नाही, तो धर्मामध्ये भेद करत नाही, गरीब श्रीमंतीमध्ये भेद करत नाही। तो राजा जरी एखाद्या धर्माचा असेल, मान्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचा, आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान होता, पण आपण हेही ध्यानात घ्यायला पाहिजे की आपल्या धर्माचा स्वाभिमान असणं म्हणजे इतर धर्माचा अवमान केलाच पाहिजे असंही काही नाही। एका ठिकाणी असाही संदर्भ येतो की महाराजांच्या सैन्यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये जे काही मुस्लिम होते त्यांना त्यांच्या प्रार्थनेची सोय करायची आणि विषय चर्चेला आला दरबारामध्ये, या लोकांच्या प्रार्थनेचं काय, आपण आपल्यासाठी मंदिर तर बांधलेलं आहे, पण आता या बाकीच्यांचं काय। आणि महाराजांनी अगदी आपल्या महालालगत मस्जिद साठी त्यांना जागा दिली की हरकत नाही, ते त्यांच्या धर्माचं अनुकरण करू शकतात। मला वाटतं हाच उदात्त भाव सर्व धर्मियांकडे जर असला तर सगळे वादच संपतील। पण दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज जेवढे उदात्त होते, औरंगजेब तेवढा उदात्त नव्हता, इतर लोक तेवढे उदात्त नव्हते आणि म्हणून संघर्ष करण्याची वेळ आली। महापुरुषांच्या बाबतीमध्ये आपण विनाकारण जर आपल्या सोयीनुसार मांडणी करत असू तर तो त्या महापुरुषांवर, त्यांच्या चरित्रावर अन्याय होण्यासारखा। मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगू का, जगद्गुरु तुकाराम महाराजांविषयी अभ्यास करत असताना अनेक लेखकांनी आपापल्या परीने लिखाण केले। आता महाराजांच्या विषयी काय लिखाण केले हे विद्यापीठामध्ये जाऊन तिथल्या मुख्य लायब्ररीमध्ये जर आपण शोधलं तर शेकडो पुस्तकं आपल्याला गेल्या 150-200 वर्षामध्ये आणि आतापर्यंत लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। पण काही लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराज हे समाज सुधारक होते अशी मांडणी त्यांच्या पुस्तकात होती। काही लोकांनी तुकाराम महाराज हे श्रेष्ठ कवी होते, त्यांचं काव्य मोठं सुंदर आहे, कवी आहे या दृष्टीने त्यांच्याकडे। काहींनी महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कसं काम करत होते त्याची मांडणी केली। काहींनी जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे भक्त कसे होते, म्हणजे भक्त तुकोबार आहे, समाज सुधारक तुकोबार आहे, कवी तुकोबार आहे, वेदांती तुकोबार आहे, सामाजिक दृष्टीनं तुकोबार आहे, अशी अनेक पद्धतीनं मांडणी तुकोबार आहे। आता हे सगळं वाचल्यानंतर माझ्यासारखा सामान्य वारकरी नवीनच अभ्यास करू लागलेला त्याचा गोंधळ होतो। मग तुकोबार आहे म्हणजे नेमकं काय, कोण त्यांना कवी या नजरेनं पाहतोय, कोण त्यांना विद्वान या नजरेनं पाहतोय, कोण त्यांना समाज सुधारक या नजरेनं पाहतोय। पण मी आपल्याला सांगू का, या सगळ्या नजरेतून पाहणाऱ्यांनी आपापल्या सोयीनं तुकाराम महाराज पाहिले तरी तुकाराम महाराज त्या सर्वांना मांडता आले तेवढेच आहे असं नाही। त्यांनी जी मांडणी केली तीही खरी आहे, कदाचित जर ती योग्य पद्धतीने केली असेल, पण महाराजांचं व्यक्तिमत्व त्याही पेक्षा आणखी व्यापक। आपल्याला आणखी उदाहरण देतो, तुमच्या गावामध्ये कुणीतरी एक मान्यवर व्यक्ती आहे, सामाजिक धार्मिक क्षेत्रात चांगलं योगदान दिलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांचं अभिष्ट चिंतन करावं। गावातील काही लोकांनी एकत्र येऊन समिती केली, एक सत्कार समिती आणि कार्यक्रम ठेवला। ज्यांचा सत्कार समारंभ आहे ती व्यक्ती एकच आहे, पण त्यांच्याविषयी बोलायला म्हणून चौघांना सांगितलं की तुम्ही यांच्याविषयी बोला। मला आपल्याला जरा नीट लक्ष देऊन उत्तर द्या, मला आपल्याला विचारायचंय, ज्यांचा सत्कार आहे ती व्यक्ती एकच आहे, ज्यांच्याविषयी त्यांच्याविषयी बोलणारे चौघ आहेत। आता हे चौघ सारखंच भाषण करतील का? का बरं नाही करू? एकाच व्यक्तीविषयी बोलायचं तर माझं असं मत आहे त्या चौघांनी सारखंच भाषण
अगदी एकासारखंच वाक्य एकाने उच्चारायचं, एकासारखंच नाही होणार ते. त्याचं कारण असं आहे की त्या चौघांना त्या व्यक्तीचा जसा अनुभव आला, जसा जसा संबंध आला, मग त्या चौघांपैकी कुणीतरी एक नातेवाईक आहे, कुणीतरी एक बालमित्र आहे, कुणीतरी एक राजकारणातला सहकारी आहे, कुणीतरी एक परमार्थातला सहकारी आहे, आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीचा जसा अनुभव आला तशा पद्धतीनं त्याच्याविषयी भाषण केलं. आता मला सांगा, ज्या व्यक्तीनं भाषण केलं, भाषणात जेवढा तो व्यक्ती मांडला तेवढाच तो माणूस आहे का? नाही, त्या भाषणापेक्षा अजूनही तो कितीतरी व्यापक आहे. दुर्दैवाने काय होतं, एखाद्या लेखकाने एखाद्या संताविषयी, महापुरुषाविषयी काही व्याख्यान केलं, लिखाण केलं, आपल्याला असं वाटलं, कारण ते सगळं प्रभावी होतं, आणि आपल्याला असं वाटतं एवढंच हे सगळे महापुरुष आहे का? आणि म्हणून आम्हाला हे महापुरुष व्यापकतेने समजावून घ्यायचे असेल तर सर्व विचारधारा समजावून घेणं फार गरजेचं आहे त्यांचा विषयीचा. म्हणजे ते थोडेफार आपल्याला सर्व अंगानं ते समजून घेणं फार आवश्यक आहे, म्हणजे ते कळू शकतील. अन्यथा ज्याला जसं वाटलं तो तेवढीच मांडणी करी. मी एक मजेशीर गोष्ट सांगत असतो की सकाळची वेळ होती आणि एक ब्राह्मण बुवा पूजेसाठी म्हणून मंदिराकडे चाललेले होते. पूजेला जात असताना एका झाडावरती पोपट बसलेला होता आणि तो विशिष्ट पद्धतीनं काहीतरी चिवचिव करत होता. थोडासा आवाज मोकळा केला तर बरं होईल. थोडं तुमच्या कानाला गोड लागेल असं करा, म्हणजे मग आम्हालाही बरं वाटेल. विठाला विठा बेस जास्त आहे, थोडा ट्रबल गेन द्या. म्हणजे व्याख्यानाला काय होतंय, गायनाला बेस लागतो हे खरं आहे तुमचं, पण व्याख्यानाला बेस असला की तो आवाज बसून जातो. गायनासाठी बेस आवश्यक. मगाशी म्हटलं तसं कोणाच्या आवाजातच बेस जास्त असतो. आता आमच्या आवाजातच थोडा जास्त पाठवलेला आहे, ते आमच्यासाठी थोडा कमी करायचा. विठाला मॉनिटर आहेत तरी फीडबॅक का मिळत नाही मला काही कळत नाही. 6 मॉनिटर एवढ्यांची गरजच नाही मुळात. मला असं वाटतं ते साधे साऊंड असावेत, आणि म्हणून जो मॉनिटर इफेक्ट आहे तो जो नेमका यायला पाहिजे. साधे साऊंड जर तुम्ही पाठीमागं मारले तर तुमच्या या मॉनिटरला सुद्धा ते अडचणीचे ठरतात, आणि म्हणून तसं न करता फक्त मॉनिटरची जर क्वालिटी दिली तर ते फार अधिक चांगलं होतं. पण ते आता काही होण्यासारखं नाही. ब्राह्मण बुवा सकाळची वेळ, पूजेसाठी चाललेले, झाडावर पोपट बसलेला, तो काहीतरी चिवचिव करतोय. काय म्हणतोय पोपट म्हणून ब्राह्मण बुवा जरा ऐकायला थांबले. एवढ्या सकाळी एक तरुण जॉगिंग करून येत होता, धावून येत होता, व्यायाम करून येत होता. त्यानं ब्राह्मण बुवाला पाहिलं आणि विचारलं की का थांबलात? आणि पोपट काय म्हणतो ते ऐकतो. काय म्हणतोय पोपट? ब्राह्मण बुवा म्हणाले, मी मगापासून ऐकतोय, त्याची जी चिवचिवण्याची जी पद्धती आहे त्यावरून मला असं वाटतं. ब्राह्मण बुवानी जो निष्कर्ष काढला तो ऐका. म्हणाले, पोपट असं म्हणतोय, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. तो पहिलवान होता, त्यानंही बारकाईनं ऐकलं. त्यानं सांगितलं, गुरुजी तुम्हाला राग येईल पण मला वेगळंच ऐकायला येत आहे. काय येत आहे? म्हणाले, पोपट म्हणतो दंड मुद्गल कसरत, दंड मुद्गल कसरत. म्हणजे दोघांची 2 मतं झाली. ऐका, मजेशीर गोष्ट आहे. तिसरे एक मुस्लिम बाई तिथे आले. हे दोघं का उभे आहेत म्हणून त्यांनी विचारलं. म्हणाले, पोपट काय म्हणतोय ते ऐकतो. मुस्लिम बाईंनी जरा कान लावून ऐकलं आणि त्यांनी सांगितलं, मला जरा वेगळंच ऐकायला येत आहे. पोपट असं म्हणतोय, खुदा की कुदरत, खुदा की कुदरत. आता पोपट एकच आहे, त्याची चिवचिवण्याची जी पद्धती चाललेली तीही एकच आहे, पण निष्कर्ष काढणाऱ्यांचं प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचे गुणधर्म, प्रत्येकाचा व्यासंग, आवड निवड आणि त्याच्यामुळे काढलेला निष्कर्ष सुद्धा वेगळा आहे. आणि म्हणून तिघांची 3 मतं आली. आता या तिघांना 3 मतं कमी झाली म्हणून की काय, चौथे भाजी विकायला निघालेले आमचे माळी बाबा तिथे आले.
आणि का तिघे जण उभे आहेत म्हणून त्यांनी विचारलं. त्यांनी आपापली मतं सांगितली. पोपट फांदीवर बसलेला आहे आणि पोपट म्हणतोय राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. भटजी बुवांचं म्हणणं. तो पैलवान म्हणाला, तो तरुण म्हणाला. पोपट असं म्हणतोय दंड मुद्गल कसरत, दंड मुद्गल कसरत. मुस्लिम भाई म्हणाले नाही, मला जरा वेगळं ऐकायला येत आहे. खुदा की कुदरत, खुदा की कुदरत. माळीबाबांनी कान लावून ऐकलं. तो म्हणला तुम्ही काही म्हणा पण मला जरा वेगळंच ऐकायला येतं. माळीबाबा तुम्हाला काय ऐकायला येत आहे? त्यांनी सांगितलं लसूण मिरची अद्रक, लसूण मिरची अद्रक. मजेशीर आहे. एकच पोपट आहे आणि त्याच्या बोलण्याचा अर्थ चार जण चार पद्धतीने काढतात आणि तेही काही मिनिटांमध्ये. काही 1-2 मिनिटांमध्ये ऐकलं आणि तेवढा अर्थ काढला. मी म्हणतो राजांना जाऊन आज 300-350 वर्ष झाले. एवढ्यामध्ये जर वेगवेगळे अर्थ निघाले नसते तरच नवल. विठ्ठलाला समाजाला एक वेगळी सवय असते छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद घालणं. मला असं वाटतं आपण सकारात्मक अर्थ घेऊया. आपल्यापासून सुरुवात करूया की महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला की त्या ठिकाणी, या तिथीला झाला की त्या तारखेला. महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक वादविवाद, त्यांचे गुरु हे होते का ते सोडून द्या. या वादांमध्ये फारसं न जाता आपण महाराजांनी काय केलं ते पाहणं फार गरजेचं आहे. गुरु तर जगद्गुरु तुकोबारायांसारखे होते. काही जण म्हणतात समर्थ रामदास स्वामी होते. हे वादविवाद शेवटापर्यंत चालू राहतील. पण मला वाटतं या वादांच्या पलीकडे जाऊन जर छत्रपती शिवाजी महाराज समजावून घ्यायचे असतील तर महाराजांनी जे केलंय ते करणं, त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. काय केलं महाराजांनी तर पहिल्यांदा गरीबाला, दुःखी जनांना, जे निराधार होते की आपल्यावर जे बलशाली लोक आहेत ते अत्याचार करतायत, आपण मात्र आपलं म्हणणं कोणापुढे मांडू शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत सांगू शकत होता. आणि अन्याय करणारा किती बलाढ्य असला, किती जवळचा असला तरी तो सुटत नव्हता. अगदी कडेलोटासारख्या शिक्षा त्यांच्याकडे होत्या. हे आपल्याला इतिहासानं सांगितलेलं आहे. कडेलोट याचा अर्थ नव्या पिढीला सांगायला पाहिजे. उंच डोंगराच्या कड्यावरून जर एखाद्याने काही अक्षम्य अपराध केला असेल तर त्याला उंच डोंगराच्या कड्यावरून लोटून दिलं जायचं. याला म्हणायचं कडेलोटाची शिक्षा, हातपाय तोडण्याची शिक्षा. या सगळ्या शिक्षा आपल्याला जरी मानवतेच्या दृष्टीनं क्रूर वाटल्या तरी सुद्धा गीता ही त्याचं समर्थन करते. दंडो दमयतामस्मी नीतिरश्मी जिगीषता. आमचा धर्म त्याचं समर्थन करतो. कारण वाईट गोष्टींचा प्रतिबंध तो अशा प्रभावानं केल्याशिवाय त्या वाईट गोष्टी थांबत नाही. आज भारतामध्ये जे कायदे आहेत, अनेक कायदे कठोरही आहेत पण त्याची अंमलबजावणी नाही. आणि अनेक कायदे असे म्हणजे थोडेसे पळवाटा शोधण्यासारखे आहेत. आणि त्याच्यामुळे जो गुन्हेगार आहे, म्हणजे गुन्हा करणारा जो माणूस आहे त्याला